मित्रांनो नमस्कार. मी रोहित काटकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टडी प्लॅनबद्दल आणि आपल्या बॅचबद्दल आणि PYQबद्दल थोडक्यात माहिती मिळेल. तसेच आता सध्या पुढचं प्लॅनिंग काय असावं, ग्रुप बी करावं, ग्रुप सी करावं की राज्यसेवा करावी, याबद्दल भरपूर विद्यार्थी विचारत आहेत. तर त्यावर पण आपण चर्चा करूयात. 2025चा जो प्रीचा पेपर झाला होता नोव्हेंबर महिन्यात, तर त्याचा निकाल अजूनसुद्धा लागलेला नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी विचारत आहेत की कट ऑफ किती लागू शकतो. तर एक माझा असा अंदाज आहे की 120 प्लस हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे ओपनसाठी. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचे मार्क्स असतील तर त्यांनी या 40-45 दिवसात राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करावा डिस्क्रिप्टिव्हसाठीचा. आणि जे विद्यार्थ्यांना वाटतं आहे की आपलं नाही होऊ शकत, पुढच्या तयारीसाठी ते लागलेले आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर हा आपल्यासमोर टाईम टेबल आहे राज्यसेवेचा किंवा MPSCचा. यामध्ये जर आपल्याला कळतं आहे की दोन पद्धतीचे सध्या विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे, कॅटेगरी ए स्टुडंट आणि कॅटेगरी बी स्टुडंट्स. यामध्ये आपण कॅटेगरी एमध्ये जे सध्या आता ग्रुप बी किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQ सॉल्व करणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांना त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने येत आहेत की ते विद्यार्थी सध्या ग्रुप बी आणि ग्रुप सी टार्गेट करत आहेत. ठीक आहे. तर मग त्याचा टाईम टेबल आपण इथं दाखवतो आहे की 14 जूनला ग्रुप बीचा पूर्वचा पेपर आहे आणि ग्रुप सीचा पेपर हा 12 जुलैला आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही आजपासून अभ्यासाला लागलात तर तुमच्याकडे 14 जून आणि 12 जुलै अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर 100 दिवस तुमच्याकडे आहेत. ठीक आहे. 100 दिवसाचं जर टार्गेट ठेवत असाल तर तुम्हाला या MCQ बेस्ड क्वेश्चन्स असलेला पेपर म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी टार्गेट करता येईल. आणि या वर्षीच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये ग्रुप सीच्या जाहिरातीमध्ये सर्वात जास्त जागा असणार आहे. तर त्या आपण एक तुम्ही डोक्यात ठेवू शकतात त्या पद्धतीने. त्यानंतर आता कॅटेगरी बी स्टुडंट जे आहेत ते दोन पद्धतीचे आहेत. काहींना UPSCसुद्धा करायची आहे, काहींना राज्यसेवासुद्धा करायची, कारण की पॅटर्न सेम आहे. दोघंही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहेत. त्यामुळे तुम्ही UPSCचा प्रीचा पण फॉर्म काहींनी भरलेला असेल आणि राज्यसेवेचा प्रीचा पण फॉर्म खूप जणांनी भरलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही दोन्ही एक्झाम या प्री सोबत देऊ शकतात. बघा कितीचा गॅप आहे, तो 24 मेला पेपर आहे UPSC प्रीचा आणि त्यानंतर लगेच आपला राज्यसेवेचा पेपर आहे. ठीक आहे. फक्त UPSCमध्ये थोडं CSAT असतं, तर ते थोडं डिफिकल्ट असतं ॲज कम्पेअर टू राज्यसेवा. ठीक आहे. हा एक डिफरन्स आहे दोन्ही एक्झाममध्ये. ठीक आहे. हा बाकीचा तुम्ही टाईम टेबल बघून घ्या की किती दिवस बाकी आहेत बाकीच्या एक्झामसाठी. त्यानंतर पुढे बघूयात आपण की यामध्ये काही डिस्ट्रॅक्शनसुद्धा येणार आहे विद्यार्थ्यांना. जसं की काही सक्सेसफुल कॅन्डिडेट आहेत की त्यांचा जो कट ऑफ आहे तो यावर्षी चांगला आलेला आहे. जसे की ग्रुप बीचे जे विद्यार्थी असतील त्यांना सपोज 55च्या पुढे 60च्या पुढे मार्क्स असतील, तर त्यांचा जो मेन्सचा पेपर असणार आहे 2025चा तो 17 मेला असणार आहे. त्यानंतर ग्रुप सीमध्ये ज्यांना चांगले कट ऑफ आलेले असतील 60च्या प्लस, तर ते 7 जून त्यांचा पेपर असणार आहे. त्यानंतर राज्यसेवा मेन्स जर आपण बघितलं 5 दिवसाचा पेपर 29 मार्च, 5, 18, 19 आणि 26 एप्रिल या 2 महिन्यांमध्ये म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये या राज्यसेवा मेन्स 2025चे विद्यार्थी तिथे मेन्स देणार आहेत. वनसेवा त्यांची असेल फॉरेस्ट सर्व्हिसेस, त्यांच्या या डेट्स आहेत. आणि कृषी सेवामध्ये जे असतील विद्यार्थी त्यांचा 16 मेला पेपर असणार आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की जर तुम्ही राज्यसेवा पुढची फोकस करत असाल तर मध्ये या डिस्ट्रॅक्शनसुद्धा तुमच्याकडे असणार आहेत की सपोज काही विद्यार्थी हे ग्रुप बीच्या मेन्सचा अभ्यास करत असणार आहे, काहींचं लँग्वेज चालू असणार आहे. ठीक आहे. काहींचं GS चालू आहे, काहींचं मॅथ रिझनिंगवर जास्त भर देत आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना राज्यसेवासुद्धा द्यायची आहे. ठीक आहे. त्या दुविधा मनस्थितीमध्ये विद्यार्थी आहेत. पण तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे की एकच एक्झाम कोणती तरी फोकस करावं लागणार आहे. एकतर तुम्हाला कंबाईन करावं लागेल किंवा तुम्हाला फुल्ली राज्यसेवा करावं लागेल. जर तुम्ही दोन्ही एक्झाम देण्याचा प्रयत्न करत असाल
तर तुम्हाला वेळसुद्धा नाही आहे तेवढा आणि तुमच्याकडून ते शक्यसुद्धा होणार नाही आहे. ठीक आहे. तुमची जम्बलिंग जास्त होणार आहे. त्यामुळे एकच कोणती तरी एक्झाम तुम्ही फोकस करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढचा अभ्यास करा. तर आज आपण राज्यसेवाबद्दल बोलतो आहे. 31 मेला तो पेपर असणार आहे. ठीक आहे. तर हे सगळ्या डेट आहेत बघा इथे. 14 जून ही ग्रुप बीची आहे. 12 जुलै. ठीक आहे. त्यानंतर आपला राज्यसेवा 31 मेला पेपर असणार आहे. ठीक आहे. तर यावर आता आपण डिटेल चर्चा करूयात राज्यसेवेवर. इथे तुम्हाला एक कोट दिसतो बघा. एव्हरी डे इज अ चान्स टू मेक अ ब्रँड न्यू स्टार्ट, नो मॅटर वेअर यू हॅव बीन और वॉट यू हॅव फेस्ड. ठीक आहे. आज तुम्ही तिथं आहात तिथून तुम्ही सुरुवात करू शकतात, पुढची तयारी करू शकतात. असं नाही की आता माझा अभ्यास झालेला नाही इतक्या दिवसात, आता मी करू शकतो की नाही करू शकत. ठीक आहे. आता तिथंच तुम्हाला दाखवलं आहे आपण की 95 डेज तुमच्या हातात आहेत. ठीक आहे. आज आपण काय करूयात 1 मार्चपासून, म्हणजे ठीक आहे, आता हे जे काही 5-6 दिवस बाकी आहेत, 4-5 दिवस बाकी आहेत या फेब्रुवारी महिन्यातले, तर या महिन्यांमध्ये या 4-5 दिवसांमध्ये तुम्ही जे काही तुमचं राहिलेला भाग आहे किंवा काही तुमचं वाचायचं राहिलं असेल किंवा काय जे तुमचं रिमेनिंग स्टडीज असतील तर त्या तुम्ही कंप्लीट करून घ्या. त्यानंतर आपण मार्च महिन्यातला आपण इथे टाईम टेबल देण्याचा प्रयत्न करू, कशा पद्धतीने तुम्ही हा प्लॅन करू शकतात. तर बघा यामध्ये आपण असं करूयात की मी हा प्लॅन आधीसुद्धा सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की संडेला तुम्ही काय करायचं, टेस्ट द्यायची. ठीक आहे. त्यानंतर आपण वीकली काही प्लॅन करत असतो, जसं की आता 2 तारखेपासून मंडे आहे मार्च महिन्यात, तर 2 तारखेपासून तर फ्रायडेपर्यंत म्हणजे 6 तारखेपर्यंत. ठीक आहे. 2 ते 6पर्यंत हे जे 5 दिवस आहेत, या 5 दिवसांमध्ये तुम्ही एक GS प्लॅन करायचा. सपोज आपण असं पकडूयात की आपण हिस्ट्री प्लॅन केला, तर 2 तारखेला तुम्हाला हिस्ट्री करायचं आहे. त्यानंतर 3 तारखेला हिस्ट्री, 4 तारखेला हिस्ट्री, 5 तारखेला हिस्ट्री आणि 6 तारखेला हिस्ट्री करायची. ठीक आहे. मग हे हिस्ट्री 5 दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला 7 तारखेला या हिस्ट्रीचे काय करायचे आहेत, PYQ करायचे आहेत. पूर्ण दिवसभर तुम्हाला फक्त PYQ करायचे आहेत हिस्ट्रीचे. यामध्ये बेसिकली फोकस असणार तुमचा राज्यसेवेचे PYQ आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचे प्रीचे PYQ. ठीक आहे. पण कंबाईन करण्याची गरज नाही पडणार, कारण की आपल्याला माहिती आहे की हिस्ट्रीमध्ये तुम्हाला वेगळे सब्जेक्ट असतात. ठीक आहे. सर्वप्रथम मी काय करतो, तुम्हाला काही प्लॅन सांगतो, सब्जेक्टबद्दल थोडी माहिती देतो, ज्याने तुम्हाला अजून एक आयडिया येईल. तर बघा आपल्याकडे 6 सब्जेक्ट आहेत GSचे, आणि तुम्हाला माहिती आहे GSवरच आपण जास्त फोकस करतो. 6 सब्जेक्ट्सपैकी हिस्ट्री, यामध्ये आपण 3 भाग बघतो, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा पण आपण त्याच्यामध्ये इतिहास करत असतो. त्यानंतर जिओग्राफी, यामध्ये वर्ल्ड जिओग्राफी, इंडियाचं जिओग्राफी आणि महाराष्ट्राचं जिओग्राफी. ठीक आहे. त्यानंतर आपण इकॉनॉमिक्स जर बघितलं तर आपल्याकडे डेव्हलपमेंटचा भाग आहे. डेव्हलपमेंट म्हणजे आपलं देसले सरांचं पार्ट 2चं पुस्तक. ठीक आहे. यामध्ये मग SDG MDG या गोष्टी, विकासात्मक जे अर्थशास्त्र आहे ते यामध्ये येतं. त्यानंतर सायन्सचा भाग फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये मग फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर बायो आणि हायजीनचा पार्ट हा त्याच्यामध्ये सायन्समध्ये कवर होतो. यामध्ये जास्त करून प्रश्न हे क्लासिफिकेशनवर आणि भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. सायन्सचा झाला भाग. त्यानंतर जिओग्राफीमध्येच आपल्याला एक भाग अजून आहे, त्याला आपण इन्व्हायरमेंट असं म्हणतो. त्याच्यावर पण 5-6 क्वेश्चन्स येतात, तर तो एक तुम्हाला भाग करावा लागतो. त्यानंतर इकडे जर आपण आलो तर एक सब्जेक्ट राहिला आहे आपला पॉलिटी. ठीक आहे. तर या पॉलिटीमध्ये आपल्याला कोअर पॉलिटी विचारलं जातं, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. लक्ष्मीकांत पुस्तक हे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे पॉलिटीसाठी. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे करंट अफेअर्स. तर यामुळे तुम्हाला काय लागतं, इयरबुक किंवा परिक्रमा हे तुम्ही कॅरी करू शकतात. तर असे आपले 6 सब्जेक्ट आहेत. आपण जिओग्राफीमध्येच पर्यावरण टाकलं आहे. ठीक आहे. तर असे 6 सब्जेक्ट हे तुम्हाला टार्गेट करायचे असतात राज्यसेवेसाठी. आता यातला जो क्रुशल भाग आहे तो हिस्ट्रीमध्ये एन्शंट अँड मिडिवल हा थोडा एक्स्ट्रा भाग आहे, तो तुम्हाला करावा लागतो.
जिओग्राफीमध्ये वर्ल्ड जिओग्राफी तुम्हाला करावं लागतं, फिजिकल जिओग्राफी तुम्हाला करावं लागतं, जे की तिकडे कंबाईनमध्ये नाही आहे. कंबाईनमध्ये एन्शंट मिडिवलसुद्धा नाही आहे. मॉडर्न पण कमी येतं कंबाईनमध्ये. कंबाईनमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर, महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त फोकस केलेला असतो. इकॉनॉमिक्ससुद्धा कंबाईनला वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं, इकडे थोडं वेगळ्या पद्धतीने विचारलं जातात. सायन्समध्ये पण थोडी काठिण्य पातळी कमी असते, इकडं थोडी डिटेलमध्ये विचारलं जातं. 11वीचं स्टेट बोर्ड किंवा 11वीचं NCERT याबद्दलवर पण प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पॉलिटीमध्ये तिकडे जास्त आर्टिकल्स विचारले जातात कंबाईनमध्ये, पण इकडे थोडं ॲनालिटिकल भाग हा जास्त विचारला जाणार राज्यसेवेमध्ये. आणि करंट अफेअर्स जर बघितलं तर इकडे थोडे वन लाईनर कंबाईनमध्ये जास्त असतात, आणि राज्यसेवेचा पेपर असला तर इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे जास्त असतात आणि थोडे डिटेल्ड विचारलेले असतात. तर हा एक डिफरन्स तुम्हाला डोक्यात ठेवून अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही राज्यसेवाच करत असाल तर या पद्धतीनेच अभ्यास करा. तुम्ही दोन्ही एक्झाम ह्या टार्गेट करू शकत नाही. ठीक आहे, प्री पास होऊन जाणार तुम्ही, पण मेन्सला तुम्हाला परत एकदा वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट व्हावं लागणार आहे. त्यामुळे एकच कोणती तरी एक्झाम टार्गेट करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. तर आपण सांगत होतो की वीकली आपण टार्गेट करतो आहे. तर हे 5 दिवस जर आपण हिस्ट्री घेतला तर सॅटर्डेला आपण त्या हिस्ट्रीचे PYQ घेणार आणि संडेला एक टेस्ट देणार. ठीक आहे, संडेला आपण टेस्ट देणार, त्याच्यामध्ये आपण फुल लेंथची ती टेस्ट देतो आहे संडेला. आणि यामध्ये जे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स असणार आहे ते आपले चुकायला नको, कारण की आपण त्याची रिव्हिजन केलेली आहे ह्या 5 दिवसांमध्ये आणि त्याचे PYQसुद्धा आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, तर फुल फोकसने हिस्ट्री कंप्लीट करून टाकायचा आणि त्याच्यावरची टेस्टसुद्धा देऊन टाकायची. ठीक आहे, अशा पद्धतीने हा वीक जो आहे 2 मार्चपासून तर 8 मार्चपर्यंतचा हा तुमचा प्लॅन तुम्ही केला पाहिजे. त्यानंतर पुढे आपण जर वेगळा सब्जेक्ट घेतला तर तो आहे आपला जिओग्राफी. ठीक आहे, सेम तसंच करायचं आहे आपल्याला. 5 दिवस जिओग्राफी घ्यायचं, त्यानंतर जिओग्राफीचे PYQ करायचे आहेत तुम्हाला सॅटर्डेला, आणि संडेला तुम्हाला टेस्ट द्यायची. टेस्ट ही फुल लेंथवर असणार आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये जिओग्राफीचे प्रश्न चुकायला नको. आणि या जिओग्राफी करताना तुम्हाला सोबत EVSसुद्धा करायचं आहे. ठीक आहे, सगळ्या ठिकाणी तुम्ही इन्व्हॉर्मेंटसुद्धा करणार आहात. तर या पद्धतीने तुम्हाला हा वीकसुद्धा या पद्धतीने प्लॅन करायचा आहे. त्यानंतर 16 मार्चपासून तुम्ही पॉलिटी घ्यायचा. ठीक आहे, वेगळा पेन वापरतो हवं तर. पॉलिटी घ्यायचं. ठीक आहे, इथे बघा आता मी मुद्दामून हा फोटो टाकला, याच्यामध्ये तुम्हाला फेस्टिवल्स वगैरे सुद्धा दिसत आहेत की तुमचा कुठे टाईम वेस्ट होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला कळायला हवं. त्या पद्धतीने आपण तसं केलेलं आहे. तर इथं पॉलिटीचे PYQ तुम्हाला करायचे आहेत सॅटर्डेला आणि सेम तुम्हाला टेस्ट द्यायची आहे संडेला. ठीक आहे, तर या पद्धतीने पॉलिटी झालं. त्यानंतर आपण घेणार आहोत सायन्स. या पद्धतीने सायन्स करा. इथे सायन्सचे PYQ आणि इथं टेस्ट. ठीक आहे, तर या पद्धतीने तुमचे 4 GS इथं व्हायला हवेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की मार्च महिन्यामध्ये तुमचे 4 GS कंप्लीट होत आहेत. 4 GSचे सब्जेक्ट तुमचे कंप्लीट होत आहेत. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर या मार्च महिन्यामध्ये 2 दिवस राहत आहेत ते 30 आणि 31. तर मग तुम्हाला लगेच काय करायचं, तो दुसरा सब्जेक्ट जो आहे आपला तो तुम्हाला इथं स्टार्ट करून टाकायचा. बघा, जिथं आपण सायन्स घेतलं होतं तर आता आपण काय करणार आहोत, इकॉनॉमिक्स इथून 30पासून स्टार्ट करून टाकायचं. इकॉनॉमिक्स. ठीक आहे, इकॉनॉमिक्स त्यानंतर इकडे एप्रिल महिन्यातलं 1पासून इकॉनॉमिक्सच आपण करतो आहे स्टार्ट. सॅटर्डे आला तर इकॉनॉमिक्सचं काय असणार आहे, आपले PYQ असणार आहेत. या पद्धतीने इथे काय आपलं टेस्ट. ठीक आहे, तर या पद्धतीने तुमचे 5 GS जे आहेत ते कंप्लीट होत आहेत. ठीक आहे, आता विषय आहे आपला करंट अफेअर्सचा. करंट अफेअर्स, तर याचं काय करायचं, तर हा आपल्याला काय करायचं आहे, डेली करायचं आहे. ठीक आहे, करंट अफेअर्स हे डेली करायचं आहे. त्यासाठी तुम्ही 1 ते 2 तास काढायचे आहेत.
आणि हे बाकीचे सब्जेक्ट तुम्हाला फुल डे करायचे आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर 5 एप्रिलपर्यंत, ठीक आहे, इथे लिहितोय मी, तुम्ही स्टार्ट केलं 1 मार्चला, ते 5 एप्रिल तुमचं 1 रिव्हिजन होऊन जाते, एक रिव्हिजन होऊन जाते सब्जेक्टची वीक वाईज. ठीक आहे. 5 एप्रिलपर्यंत तुमची रिव्हिजन झालेली आहे. पुन्हा एकदा काय करायचं, ती सायकल रिपीट करायची आहे तुम्हाला. इथून परत तुम्हाला हिस्ट्री स्टार्ट करायचं. मी तर फक्त इथं स्टार्टिंगच्या डेजला फक्त लिहितो आहे. तुम्ही पुढचे ते म्हणजे बाकीचं ते फिलअप करून टाका. बघा इथं तुम्हाला कळेल आता. ठीक आहे. इथे आपण 6 तारखेपासून इथं हिस्ट्री घेतो आहे. तर हे पूर्ण वीक काय असणार आहे आपलं, हिस्ट्री असणार आहे. इथे आपण काय केलं असणार आहे, जिओग्राफी घेणार आहे. पूर्ण वीक हे जिओग्राफीचं असणार आहे. त्यानंतर इथे 20 तारखेपासून पुढे आपलं, आपण इथे काय घेतलं होतं, पॉलिटी घेतलं होतं. पॉलिटी प्रत्येक सब्जेक्टला आपण सारखंच वेटेज देतो आहे. असं नाही की डिफिकल्ट सब्जेक्ट आहे त्याला जास्त वेळा वाचतो आहे किंवा सोपा सब्जेक्ट आहे त्याला कमी वेळा वाचतो आहे, असं काहीच करत नाही आपण. सरळ सिम्पल आपला हा प्लॅन असणार आहे. ठीक आहे. इथून सायन्स आपण चालू करतो आहे. हा पूर्ण वीक सायन्स असणार आहे. ठीक आहे. सायन्सच्या नंतर आपण इकॉनॉमिक्स, पूर्ण वीक इकॉनॉमिक्सचं असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने. हां, आता तुमचं 10 मेला तुमचं सगळे सब्जेक्ट संपत आहेत. समजा आपण आता दुसरी सायकल कधी सुरू केली होती, 6 एप्रिलपासून. 6 एप्रिल ते 10 मे. सेकंड रिव्हिजन तुमची झालेली आहे इथे. ठीक आहे. इथे तुमची सेकंड रिव्हिजन होऊन जाते. आता राहतात तुमच्याकडे 11 मेपासून तर 30 मेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. 11 मे ते 30 मे. ठीक आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं, ठीक आहे. तर या दिवसांमध्ये तुम्ही काय करणार, 3 दिवस ठरवून घ्यायचे. हे 3 दिवस, सपोज मी वेगवेगळे पेन घेतो हवं तर. बघा आता हे 3 दिवस आहे तुमचे, पुढचे 3 दिवस आहे. त्यानंतर 17ला संडे देतो आहे. संडेला आपण एक पण टेस्ट मिस नाही करायची, इथं पण टेस्ट द्यायची आपल्याला. फायनल टेस्ट असणार ही, फायनल. ठीक आहे. इथे परत हे 3 दिवस, परत हे 3 दिवस. ठीक आहे. इथे मग तुम्हाला हवं तर तुम्ही PYQ करा किंवा परत एकदा एक बफर डे ठेवून द्या किंवा रिव्हिजन करा. ठीक आहे. इथं पेपर नका देऊ फक्त. त्यानंतर परत इथं 3 दिवस. ठीक आहे. आणि हे जे शेवटचे 3 दिवस आहे बघा, इथं तुमचा हिस्ट्री येणार, इथं तुमचा जिओग्राफी येणार, इथं तुमचं पॉलिटी येणार, इथं तुमचं सायन्स येणार आणि इथं तुमचा इको येणार. आणि डेली तुम्ही काय करतायत, करंट अफेअर्स तुम्ही डेली करतातच आहे. आता या 3 दिवसांमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, शेवटच्या 3 दिवसामध्ये फुल सब्जेक्ट करत बसायचे. फुल सब्जेक्ट घ्यायचेत आणि त्यांचं रिव्हिजन करत राहायचं. ठीक आहे. आणि सरळ आपला पेपर असणार आहे 31 मेला. ठीक आहे. तर या पद्धतीने सिम्पल प्लॅन तुम्हाला दिलेला आहे मी मित्रांनो. यामध्ये तुमचं 2 रिव्हिजन होत आहेत. बघा, पहिली रिव्हिजन आपली होती आहे, इथं आपण लिहिलेलं आहे. पहिली रिव्हिजन आपली होती 1 मार्चपासून आपण स्टार्ट केलं तर 5 एप्रिलपर्यंत. वीकली आपण हा प्लॅन बनवलेला आहे, फर्स्ट रिव्हिजन. सेकंड रिव्हिजन आपली होती आहे 6 एप्रिल ते 10 मेपर्यंत, सेकंड रिव्हिजन. त्यानंतर 11 मे ते 30 मे आपण 3 दिवसाचा स्लॉट करतो आहे. 3 दिवसामध्ये एक सब्जेक्ट आपल्याला संपवायचा, म्हणजे रिव्हिजन करायची बेसिकली. आणि टेस्ट आपली शेवटची टेस्ट असणार आहे 17 मेला. 17 मेला तुमची शेवटची टेस्ट तुम्ही द्यायची आहे. म्हणजे टोटल टेस्ट तुमच्या किती होतात बघा, टोटल टेस्ट तुमच्या किती होतात आपण काउंट करूयात. ठीक आहे. कारण का आपण फक्त संडेला टेस्ट देतो आहे. तर मार्च महिन्यातले जर आपण संडे बघितले तर 1 तारखेला तुम्ही टेस्ट देताय 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर 6, 7, 8,
9, 10, 11 आणि 12. तर तुमच्या 12 टेस्ट इथे होत आहेत. ठीक आहे. तर या 12 टेस्ट कशा असणार आहेत? त्या फुल लेंथवर असणार आहेत. टोटल टेस्ट किती? 12. आणि या फुल सिलेबसवर असणार आहेत. ठीक आहे. सब्जेक्ट वाईज नाही, त्या फुल सिलेबसवर आहेत या 12 टेस्ट. ठीक आहे. 12 टेस्टमध्ये तुम्हाला माहिती आहे एका टेस्टमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत. तर असे तुमचे 1200 क्वेश्चन्स होत आहेत. ठीक आहे. 1200 MCQs तुमच्या डोळ्याखालून जात आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. त्यातल्या त्यात हे सगळ्या क्लासवाल्यांनी तुमच्यासाठी फ्रेम केलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला डोकं लावायला लागणार आहे, रिकॉल करावं लागणार आहे. ठीक आहे. सगळा तुमचा अभ्यास इथं आठवावा लागणार आहे. त्यामुळे हे 1200 क्वेश्चन्स तुमचे झाले पाहिजे. आणि या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा रिव्हिजन करताय तेव्हा तुम्ही टेस्ट द्या, PYQ करा, हे तुम्ही करतच राहणार आहे. ठीक आहे. MCQ वारंवार तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे. ठीक आहे. पण या 12 टेस्ट कंपल्सरी तुमच्या झाल्या तर तुम्हाला कोणीही प्रीपासून रोखू शकत नाही. ठीक आहे. हा एकदम सिम्पल आणि चांगल्या पद्धतीने फ्रेम केलेला प्लॅन आहे. फक्त याच्यामध्ये ड्रॉबॅक काय होतो की आपले डिस्ट्रॅक्शन्स. ठीक आहे. आता आपण जसं वर बोललो होतो डिस्ट्रॅक्शन्सबद्दल की काही विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये मेन्सचे पेपर असणार आहेत. ठीक आहे. आपण बघितलं बघा, मे महिन्यामध्ये 17 मेला मेन्सचा ग्रुप बीच्या मेन्सचा पेपर आहे. म्हणजे हा जो 17 आपण पकडला होता इथे 17 तारीख 17 मे, तर ही जे विद्यार्थी मेन्सला असतील तर ते त्यांची ही टेस्ट जाणार. ठीक आहे. राज्यसेवेसाठीची, कारण की त्यांना इथे ग्रुप बीचा अभ्यास करावा लागणार. त्यामुळे हे डिस्ट्रॅक्शन येणार आहेत. म्हणजे आपला हा जो प्लॅन असणार हा कोणाला चांगल्या पद्धतीने फॉलो होऊ शकतो जे विद्यार्थी आतापर्यंतच्या मागच्या कोणत्याच या सक्सेसफुल विद्यार्थ्यांमध्ये नाही आहेत किंवा त्यांचा कट ऑफ निघालेला नाही आहे मागच्या वर्षीचा. त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅन एकदम प्रॉपर फिट होतो. ठीक आहे. कारण की या मुलांचं डिस्ट्रॅक्शन होणार आहे. ग्रुप बीच्या मेन्सला असतील, ग्रुप सीच्या मेन्सला असतील, काही राज्यसेवा मेन्सला असतील, तर त्यांचा सगळा प्लॅन हा डिस्टर्ब होऊ शकतो. तर हा प्लॅन कोणासाठी आहे? जे विद्यार्थी वरच्या कोणत्याच एक्झामच्या मेन्सला नाही आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही फॉलो करा आणि एकदम व्यवस्थितपणे प्लॅन केलं तर नक्की तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होऊ शकतात. जागासुद्धा यावेळेस शक्यता आहे की 300+ असण्याची. त्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. करंट अफेअर्स डेली करत राहायचं 1 ते 2 तास. त्यासाठी तुम्ही यूट्यूब बघू शकता, इयरबुक आहे, सिम्प्लिफाईड आहे किंवा परिक्रमासुद्धा आहे. या पद्धतीने. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला PYQबद्दल काही माहिती हवी असेल तर माझी बॅच आहे, टेलिग्रामवर अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्हिडिओज तुम्ही बघू शकतात. तर ती बॅच तुम्ही घेऊ शकतात. त्या बॅचची आपण फीज ठेवतो आहे फक्त 499. तर यामध्ये तुम्हाला ते 6 पेपर्स तुम्हाला मिळतील यामध्ये. ठीक आहे. 6 पेपर्स आहेत. तर या पद्धतीने तुम्ही ही बॅच घेऊ शकता. याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आणि एकदम कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. एक आयडिया येईल की पेपर कसा सॉल्व करायचा राज्यसेवेचा. तर ठीक आहे. आजपर्यंत आपले जे व्हिडिओ आहेत पडलेले तर ते सुद्धा तुम्ही बघू शकतात मेन्सचे. त्यामधून तुम्हाला PYQची अजून एक आयडिया येईल. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.